काल 18 फेब्रुवारी 2026 18 फेब्रुवारीला आलेली ही बातमी आहे। टीटी संदर्भात शिक्षकांच्या टीटी संदर्भात आलेली ही बातमी आहे। ही सकाळ पेपर आलेली बातमी आहे। टीटी प्रमोशन रूल्स, टीटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नतीवरून वादंग, शिक्षकांची उच्च न्यायालयात धाव, पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात। टीटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाणार आहे। त्यासाठी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाकडून सुरू आहे। मात्र या प्रक्रियेला जिल्ह्यातील काही शिक्षकांनी हरकत घेतली असून उच्च न्यायालयात धाव घेत रिट पिटिशन दाखल केली आहे। त्यामुळे आता या प्रक्रियेमुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे। शिक्षकांना पदोन्नतीसाठी आता टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे। न्यायालयाच्या निर्णयानुसार 31 ऑगस्ट 2027 पर्यंत टीईटी उत्तीर्ण करण्याची मुदत शिक्षकांना दिली आहे। अर्थात उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली जाणार आहे। मुख्य म्हणजे 2 वर्षाच्या कालावधीत परीक्षा पूर्ण झाल्यानंतरच ही प्रक्रिया राबवणे क्रमप्राप्त होते। असे असतानाही प्राथमिक शिक्षण विभागाकडून पदोन्नती प्रक्रिया राबवण्याची घाई केली जात असल्याचे याचिकाकर्त्यांनी शिक्षकांनी म्हटले आहे। टीटी उत्तीर्ण झालेल्या प्राथमिक शिक्षकांना पदोन्नतीसाठी पात्र शिक्षकांना सीओच्या आदेशाने कागदपत्रासह जिल्हा परिषदेच्या बोलवण्यात आले आहे। यानंतर या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे। तर पदोन्नतीची घाई, सर्वोच्च न्यायालयाने टीटी परीक्षा शिक्षकांसाठी बंधनकारक केली आहे। त्या अनुषंगाने गेल्या वर्षी बहुतांश शिक्षकांनी परीक्षा दिली नाही। या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर शासनाने टीटी उत्तीर्ण होणाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी 19 जानेवारीला पत्र काढले आहे। पहिल्या परीक्षेपूर्वी कुठलीही आदेश नसल्याने शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नाही। आता 80% शिक्षकांनी टीईटी दिली आहे। त्याचा निकाल लागण्यापूर्वीच प्रशासन पदोन्नती देण्याची घाई करत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून जिल्हा परिषद प्रशासनाच्या प्रक्रियेविरोधात धनराज राजपूत यांच्यासह 18 शिक्षकांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। तरी पदोन्नतीचा घाट या ठिकाणी आपण पाहूया। सध्या स्थितीत टीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना पदोन्नती दिल्या तर भविष्यात सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न निर्माण होईल। आता पदोन्नती दिलेल्या शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न उभा राहणार आहे। यात पुन्हा पात्र शिक्षक आल्यास पूर्वीच्या पदोन्नत्या शिक्षण विभाग रद्द करणार काय, असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। त्याचा जिल्ह्यात अजूनपर्यंत संच मान्यता करण्यात आलेली नाही। ही जळगाव जिल्हा परिषदची बातमी आहे। तरी देखील पदोन्नती कोणत्या आधारावर दिल्या जात आहे असा सवाल शिक्षकांनी केला आहे। अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।